जय श्रीराम, जय जवान, जय किसान. शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला शेतीविषयी माहिती, कृषी बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बंधूंनो, यावर्षी ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाच्या खंडामुळे नोव्हेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे. पावसात भिजलेला कापूस CCI खरेदी करत नसल्याने व्यापारी भिजलेला कापूस अतिशय कमी दरात खरेदी करत आहेत. भिजलेल्या कापसाला प्रति क्विंटल 6,000 रुपये आणि 6,400 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे चांगल्या कापसाला 7,000 रुपये प्रति क्विंटलपासून 7,400 रुपये प्रति क्विंटल दर सरासरी मिळत आहे. शेतकरी बंधूंना आता जो बाजारभाव मिळत आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात खर्च झालेल्या मोठ्या वाढीमुळे शेतकऱ्यांना चालू असलेल्या दरात कापूस विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची अपेक्षा आहे. कापसाला 8,000चा दर मिळू शकेल का, यावर कापूस बाजारातील तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी एका मुलाखतीमध्ये माहिती दिलेली आहे. ती आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कापसाविषयी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लवकर आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या. देशात 2021मध्ये कापसाला मिळालेल्या चांगल्या बाजारभावाप्रमाणे 2022मध्ये सुद्धा तसेच बाजारभाव मिळतील या अपेक्षाने जून-जुलैपर्यंत कापसाची विक्री केली नव्हती. मात्र कापसाला पडलेले बाजारभाव सुधारले नाहीत. त्यामुळे 7,000 रुपयेपेक्षा कमी दरात कापसाची विक्री करावी लागली होती. यावर्षी कापसाच्या जागतिक उत्पादनात घट झाल्याने विविध संस्थांनी व्यक्त केले आहे. मात्र कापसाच्या दरात हवी तशी तेजी शेतकऱ्यांना किमान 8,000 रुपये प्रति क्विंटलचा दर कधीपासून मिळू शकतो, याबाबत कापूस बाजारातील तज्ज्ञ काय म्हणत आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो, तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की यावर्षी कापूस उत्पादनात घट असल्यामुळे काही काळानंतर कापसाचा बाजारभाव देखील वाढू शकतो. परंतु सध्या स्थितीला कापूस हा जागेच बाजारभाव दिसत आहे. त्यामुळे आता सध्या आपण थोडी वेळ काढून थांबून नंतर कापसाची विक्री करू शकता आणि थोडासा भाव सुधारू शकतो, असे देखील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. धन्यवाद.